आपण पाहतो आहोत की शेतीमध्ये वेगवेगळी तंत्रज्ञानं जी आहेत ती येत्या काळामध्ये इम्प्लिमेंट केली जातात. त्याविषयीचा जो काही माहितीचा स्रोत आहे तो सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा हा शासनाचा प्रयत्न असतो. याच्यामध्येच आता एक महाविस्तार AI जे ॲप आहे ते आलेलं आहे आणि याच्यामधून कशा पद्धतीने शेतकऱ्यांना मदत होईल या दृष्टिकोनातून ह्या ॲपची संपूर्ण माहिती आपण घेण्यासाठी आलो आहोत पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या नारायणगाव केव्हीकेमध्ये. इथे माझ्यासोबत राहुल घाडगे हे अधिकारी आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की हे महाविस्तार AI ॲप नक्की काय आहे आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांना उपयुक्त ठरू शकतं. महाविस्तार AIची आम्ही माहिती घेतोय, नक्की हे काय आहे आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांना उपयुक्त ठरू शकतं. आपल्या राज्य शासनाच्या माध्यमातून महाविस्तार कृषी AI ॲप हे सुरू केलेलं आहे आणि हे आपल्या गुगल प्ले स्टोअरला अवेलेबल आहे. सर्व शेतकरी बांधवांनी सर्वात प्रथम ते डाउनलोड करून घ्यावं. ह्या AI ॲपचा फायदा शेतकऱ्यांना, जो की आपल्या सर्वांना माहिती आहे की वातावरणातील होणारे बदल, त्याचबरोबर हवामानातील बदल असतील, त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीवरती खूप मोठा परिणाम होतो. त्याचबरोबर शेतकऱ्यांना बाजारभावाची माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही आणि आता आधुनिक तिकडे जात असताना शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान माहिती व्हावं यासाठी ह्या ॲपमध्ये ह्या सर्व गोष्टींचा समावेश केलेला आहे. मग ह्या ॲपच्या माध्यमातून आपल्याला जे काही बाजारभाव असतील तर त्याची पूर्णतः माहिती, मग मुंबईमध्ये काय आहे, महाराष्ट्रातील, त्याचबरोबर देशातील, राज्यभरातील वेगवेगळ्या ज्या काही बाजार समित्या आहेत त्या ठिकाणी जे काही बाजारभाव पिकाचे चालू असतील त्याची माहिती त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर हवामानामध्ये जे काही बदल होतात आणि त्यानुसार कुठल्या उपाययोजना शेतकऱ्यांनी केल्या पाहिजे त्याची माहिती शेतकऱ्यांना त्या ॲपमधून मिळणार आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये पीक सल्ला, जो की आपण विविध जी काही पिकं आपल्या शेतीमध्ये लावत असतो, मग ती भाजीपाला पिकं असतील, नगदी पिकं असतील, फुलांची पिकं असतील, ह्या सर्वांचीच, फळपिकं असतील, ह्या सर्वांचीच माहिती, मग त्याच्यावरती लागवडीपासून तर आपल्याला काढणीपर्यंत सर्व माहिती त्या ॲपमध्ये आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की मातीचं आरोग्य देखील आज धोक्यात येत आहे. त्याचबरोबर सेंद्रिय कर्ब कमी होत चाललेला आहे. तर त्याच्या माध्यमातून आरोग्य जे काही जमिनीचं आरोग्यपत्रिका आहे ती देखील त्याच्यावर आपल्या शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर बाजारभावांची माहिती आपल्याला त्याच्यावरती मिळणार आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये मिळणार आहेत. त्याचबरोबर आपल्याला चालता फिरतं जे काही नॉलेज आपण म्हणतो, जे काही मला कुठे जाऊन कुठल्या तरी संशोधन केंद्रामध्ये, कृषी विज्ञान केंद्रामध्ये जाऊन आपल्याला शास्त्रज्ञांना भेटून माहिती मिळवायची असते, ती आपल्याला एका क्लिकवरती ज्या महाकृषी विस्तार ॲप जे आहे तर त्याच्यावरती AI चॅट बोटद्वारे आपल्याला ती माहिती त्यामध्ये मिळणार आहे. मग तुम्ही कुठलाही प्रश्न त्याला विचारू शकता आणि त्याचं लागलीच आपल्याला उत्तर त्याच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. अशा असंख्य माहितीचा ठेवा ह्या ॲपमध्ये आहे आणि याचा ॲपचा फायदा हा सर्वांगीण शेतकऱ्याला, मग तो शेतकरी असू दे, युवा उद्योजक असू द्या किंवा ग्रामीण भागातील महिला शेतकरी असू द्या, ह्या सर्वांना त्याचा फायदा होणार आहे. निश्चित आता याच्यामध्ये शेतकऱ्याचा हा मित्र म्हणूनच काम करणार आहे. याच्यामध्ये चॅटबॉट आहे, त्यासोबतच मेटा देखील आता त्यामध्ये इन्क्लूड केलं जाणार आहे. यासाठीची जी प्रोसेस आहे ती देखील सुरू आहे. मात्र शेतकऱ्यांनी याचा वापर कसा करायला हवा, कारण ते ॲप कशा पद्धतीने अँड्रॉइड असेल त्याच्यामध्ये ते कसं इन्स्टॉल करावं किंवा काय याच्याविषयीची माहिती सांगेल. निश्चितच आपण हे जे काही ॲप आहे आपण पाहिलं तर आपल्या प्रत्येकाकडे अँड्रॉइड फोन आहे आणि ह्या अँड्रॉइड फोनमध्ये प्ले स्टोअरमध्ये जाऊन आपल्याला महाविस्तार ॲप, AI ॲप हे आपल्याला टाईप करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर महाविस्तार आपण टाईप केलं तर लागलीच आपल्याला वरतीच तो दिसतो आणि त्यानंतर जर आपण पाहायला गेलो तर त्याच्यामध्ये आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं. एकदा इन्स्टॉल केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये जर पाहायला गेलं तर असा एक आयकॉन येतो. ह्या आयकॉनवरती आपल्याला जायचं, तिथे क्लिक करायचं आहे. आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला फार्मर्स ID आणि मोबाईल नंबर टाकून आपण तिथे लॉग इन करू शकतो. मग ज्यांच्याकडे फार्मर्स ID असतील त्यांनी फार्मर्स ID टाकून लॉग इन करा. ज्यांच्याकडे फार्मर्स मोबाईल आधारला लिंक असेल असा मोबाईल नंबर टाकून आपण त्याच्यावरती टाकायचं आहे आणि आधार OTP घेऊन आपण तिथे लॉग इन करायचं. हे लॉग इन केल्यानंतर आपल्याला पुढे जाऊन आपल्याला त्या ॲपमध्ये रजिस्टर व्हायचं आहे, आपलं नोंदणी करायची आणि नोंदणी केल्यानंतर मग पुन्हा आपल्याला पुढे जाऊन लॉग इन करायचं आहे. लॉग इनला देखील आपल्याला आधार OTP टाकून तिथे मोबाईलवरती OTP येईल आणि OTP टाकून आपण ते लॉग इन केल्यानंतर आपल्याला अशी एक विंडो ओपन होईल. ह्या विंडोमध्ये आपण जर पाहायला गेलं तर याच्यामध्ये आपल्याला पुढे पीक सल्ला असेल, SOP असेल, मृदा आरोग्य पत्रिका आहे, खत मात्रा गणक आहे, हवामान अनुकूल शेती पद्धती, कीड रोग व्यवस्थापन, बाजारभाव, DBT, गोदाम, असे अनेक जे काही
छोट्या छोट्या ज्या विंडोज आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील. जर आपण पाहायला गेलो, आपल्याला आपण शेतकरी आहोत आणि मला एखाद्या पिकाचा सल्ला जाणून घ्यायचा आहे, तर आपण पीक सल्ल्यावरती गेलो. मग त्याच्यामध्ये कॅटेगरीज केलेल्या आहेत. तृणधान्य असतील, कडधान्य असतील, तेलबिया आहेत, त्याच्या पुढे नगदी पिकं आहेत, भाजीपाला पिकं आहेत, फळ पिकं आहेत, ह्या सर्वांची माहिती, मसालावर्गीय पिके आहे, ही सर्वांची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. समजा मला सूर्यफुलाविषयी, तेलबियांविषयी माहिती करायची आहे, मी सूर्यफुलावरती क्लिक केलं तर त्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण माहिती, मग त्याच्यामध्ये पूर्व मशागत कशी करावी, पेरणी कशी करावी, रोप अवस्था कशी असेल, त्याची फुले लागण्याची अवस्था काय असेल, कीड रोग व्यवस्थापन कशा पद्धतीने असेल, खत व्यवस्थापन कशा पद्धतीने आपल्याला करायची, ही सर्व माहिती आपल्याला ह्या ॲपच्या माध्यमातून आपल्याला ती मिळणार आहे. त्याचबरोबर पुढे गेल्यानंतर आपल्याला SOP आहे, आपण लागवड कशी करावी, मग त्याची पूर्णपणे माहिती त्या ॲपमध्ये आपल्याला दिलेली आहे. खत व्यवस्थापन त्याचं कसं करावं, इव्हन आपण आपल्या माती आरोग्य पत्रिकेनुसार आपल्याकडं जे काही खताच्या मात्रा निघतात, मग त्याचं गणक, त्याच्यामध्ये आपल्याला किती खताच्या गोणी आपल्याला त्याच्यामध्ये टाकणं आवश्यक आहेत, मग यामध्ये खत मात्रा गणक हे एक विंडो त्याच्यामध्ये दिलेली आहे. मग त्याच्यामध्ये आपण जाऊन आपल्याला समजा ऊसाचं क्षेत्र आहे आपल्याला, मग ऊसाच्या एकरी किती डोस आपल्याला घ्यायचा आहे, मग त्याचं जर आपण टाकलं तर हेक्टरी पण आहे आणि एकरी पण आहे. एकरी ऊस आहे माझं एक एकर आहे. मग तुम्ही जर त्याच्यामध्ये माती परीक्षण अहवाल आहे का, मग त्याच्यामध्ये सपोज माझ्या जमिनीमध्ये 250 किलो नायट्रोजन आहे, 56 किलो फॉस्फरस आहे, पोटॅशियम समजा आपण 100 kg टाकलं तर मला किती गोणी ह्या पुढे द्यावं लागतील याची संपूर्ण माहिती हे मला याच्यामध्ये ॲपमध्ये मिळते. तर ह्या सर्व माहिती ह्या ॲपच्या माध्यमातून खूप सोप्या पद्धतीने आपल्याला दिलेलं आहे. जे आपण खत औषधं दुकानांकडे जातो आणि सांगतो बाबा माझं 1 एकर ऊस आहे, परंतु आपल्याला माहिती नसतं की बाबा मला नत्र किती वापरायचं, स्फुरद किती वापरायचं, पालश किती वापरायचं आहे, इतर न्यूट्रंट किती पाहिजे. तर ह्या गणकावरती आपण स्वतः त्याचं कॅल्क्युलेशन करून बाबा मला किती युरियाच्या बॅग पाहिजे, सुपर फॉस्फेट पाहिजे किंवा MOP पाहिजे, हे आपण त्याच्या माध्यमातून सांगू शकतो. अशा पद्धतीने ह्या ॲपच्या माध्यमातून आपण त्याची माहिती घेऊ शकतो. त्याचबरोबर कीड रोग व्यवस्थापन, याच्यामुळे देखील आपल्या पिकाचं खूप मोठं नुकसान होतं. याची सुद्धा आपल्याला माहिती, आपल्याला कीड आहे का रोग आहे हे ओळखता येणं आवश्यक असतं. आणि एकदा ते समजलं की आपण त्याच्या माध्यमातून कुणाच्याही माहिती अभावी, म्हणजे आपल्याकडे जर कोणी तज्ज्ञ मंडळी उपलब्ध नसतील तरी देखील आपण ह्या ॲपच्या माध्यमातून ती माहिती संकलित करून समजून घेऊन आपण त्याचं निराकरण करू शकतो. अशी खूप चांगली माहिती आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज बाजारभावाची आपल्याला माहिती नसते. मग आपण कुठल्या बाजारभाव, कुठल्या मंडीमध्ये कोणत्या मालाला काय बाजारभाव आहे हे डेलीचा अपडेट याच्यामध्ये आपल्याला आहे. मग आपण याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर बाजार, आपण पुण्याची मंडी निवडली तर पुण्यामध्ये आपलं जुन्नर आहे आणि जुन्नरमध्ये टोमॅटोला आजचे काय मार्केट आहे किंवा कांद्याला काय बाजारभाव आहे, तर हे आपल्याला ह्या ॲपच्या माध्यमातून लागलीच आपल्याला समजतंय. किमान कमाल बाजारभाव त्याच्यामध्ये आहे साधारणतः 200 रुपयापासून तर 1700 रुपयापर्यंत हा आपल्याला कांद्याला बाजारभाव आहे. त्याचबरोबर 1400 रुपये हा सरासरी आहे. मग अशा पद्धतीची माहिती, बाजारभावाची देखील आपल्याला माहिती याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर आपल्याकडं सोयाबीन आहे किंवा इतर जे काही धान्य आहेत हे साठवायची येते, मग गोदाम कुठे उपलब्ध आहेत, ह्या गोदामांची विषयी देखील माहिती आपल्याला याच्यामध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे आपल्या शेतकऱ्याला ज्या काही डे टू डे प्रतिदिवस ज्या काही शेतकऱ्यांना समस्या भेडसावतात, ह्या समस्या सोडवण्याचं एकमेव जे काही सोल्युशन आहे ह्या ॲपच्या माध्यमातून आपल्याला आहे. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांना, आपलं जसं शेतकऱ्यांचं पाहतोय की शेतजमीन ही कमी कमी होत चाललेली आहे. मग ही शेतजमीन कमी होत असताना शेतकऱ्यांना, प्रत्येक शेतकऱ्याला ट्रॅक्टर किंवा अवजारे घेणं शक्य नाही आहे. मग ही अवजार बँक कुणाकडे उपलब्ध आहेत हे एका क्लिकवरती, मी आज जुन्नरमध्ये राहतोय, नारायणगावमध्ये राहतोय, तर माझ्या आजूबाजूला जे काही शेतकरी आहेत का ज्यांच्याकडे ट्रॅक्टर उपलब्ध आहेत, अवजार बँक उपलब्ध आहेत, हे देखील त्याची यादी आपल्याला त्याच्यावरती आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर माझ्यापासून किती लांब आहे तर त्याचं गुगल मॅपवरती पण आपल्याला हे सर्व माहिती याच्यावरती दिसते. अशी एक शेतकऱ्यांसाठी एक वरदान असलेले हे ॲप कृषी विभागाच्या माध्यमातून तयार झालेलं आहे आणि निश्चित हा शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. तर अशा प्रकारे आपण पाहतो आहोत की हे जे महाविस्तार AI ॲप आहे हे निश्चितच शेतकऱ्यांसाठी फायद्याचं ठरू शकतं. शासनाने अत्यंत उपयुक्त अशी माहिती याच्यामध्ये संपूर्णतः दिलेली आहे आणि ज्या पद्धतीने आत्ता आपल्याला इथल्या नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रातले अधिकारी राहुल गाडगे यांनी ही संपूर्ण माहिती सांगितली आहे, त्यानुसार शेतकऱ्यांनी हे ॲप वापरून आपली शेती करणं किती सुलभ होऊ शकतं याची संपूर्णतः आपल्याला
अगदी खोलात जाऊन माहिती दिलेली आहे. याच्यामधले ॲप कसे वापरायची त्याची देखील माहिती दिली आहे. त्यामुळे येत्या काळात ही शेती करताना हे ॲप वापरलं तर निश्चितच आपल्या शेतीमध्ये फायदा होऊ शकतो. अविनाश पवार, NDT मराठी, नारायणगाव, पुणे.